नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझे माझघर शोध सुगरणीचा मधल्या पुढच्या भागात. तर तुम्ही तर नम्रताची रेसिपी पाहिलीच असेल की फिश आपण तिने फिश बनवलं आणि कोळंबीचा भात बनवला. आता आपण एक व्हेज रेसिपी तिच्याकडनं बनवून घेऊ. माझ्या आग्रहास्तव ती राहिलेली आहे आमच्याकडे एक दिवसासाठी, तर म्हटलं पटकन एक रेसिपी बनवून घेऊया. तर ती बनवत आहे शेंगांची आमटी, ती सुद्धा मस्त अशी आंबट कैरी घालून. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कशी बनवायची ती तुम्हाला नम्रताच सांगेल. तर नमू, साहित्य काय काय लागणार आहे ते सांग. आपण इथे अर्धा तर हे सुक्क का ओलं खोबरं? ओलं खोबरं आहे. अच्छा. अर्धा चमचा जिरं 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 कांदे घेतलेले आहेत. ही कोथिंबीर आहे, 2 मिरच्या आहे आणि आलं आहे. आणि मसाला आपण घेतलेला आहे धनापूड, गरम मसाला, हळद, काश्मीरी लाल तिखट आणि हा घरचा लाल तिखट. मिरच्या असल्यामुळे थोडासा आपण मसाला कमीच वापरायचा आहे. आणि आपण मस्त 2 बटाटे कापून घेतलेत आणि ह्या शेंगा पण व्यवस्थित कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि सोलून घेतल्यात आणि ते पाण्यात ठेवल्यात कारण ते काळ्या नको पडायला म्हणून. बटाटा आणि हा आहे, हे आपली एक पूर्ण कैरी आहे. ही कैरी आपण व्यवस्थित चॉप करून धुवून ठेवलेली आहे. आणि ह्या मोठ्या मोठ्याच फोड ठेवायच्या, बारीक नाही करायच्या. बारीक टाकल्या तर त्या लवकर शिजून गाळ गाळ होतो, म्हणून मोठीच ठेवायची. आणि आणि हे हिंग आहे फोडणीसाठी थोडस हिंग. कढीपत्ता पण लागेल ना आपल्याला, थोडासा कढीपत्ता टाकायचा. नाही टाकला तरी वाटण बनवायचंय का आपल्याला? हो. तर आता आपण हे कच्चच वाटून घ्यायचंय सगळं. पहिले आपण खोबरं ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं. एकदा ते 2दा खोबरं फिरवायचंय, कारण कसं जाड आहे ना ते, मग वाटलं हो. जाणार नाही. छोटं भांड आहे आपलं म्हणून. तर मग 2 बॅच मध्ये आपण वाटून घेऊ. हो, पहिले आता आपण हे पूर्ण वाटण तयार करून घेऊया, मग आम्ही येतो तुम्हाला पुन्हा आमची रेसिपी कडे वळूया. आता आपण खोबरं बारीक करून घेतलं, तर बाकी आपण त्याच्यामध्ये सगळं मसाला टाकतो वाटण्यासाठी. आलं, लसूण, कोथिंबीर, जे काय आहे ते सगळं, कांदा आणि अर्धा ते 1 चमचा जिरं. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा. ओके. थोडस आपण हे नंतर घालू. आपण आता आपण वाटण हे छान बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट पेस्ट झालेली आहे. हे बघा, कुठेच काही तुम्हाला ना खोबरं जाड दिसणार ना लसणाच्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी बारीक झालेलं आहे. रुपा मावशीच्या मिक्सरला पण क्रेडिट जातं, मिक्सर चांगलं आहे म्हणून. पण कारण आपण लसूण सोलून, आणि मला सवय आहे लसूण सोलून मी घालत नाही, कारण मला असं वाटतं की बिना सोललेल्या लसणाला टेस्ट जास्त असते, म्हणून मी लसूण नाही सोलत. हे बघा छान झालेलं असं. आता आपण आमटीला सुरुवात करूया. आता आपण तेल टाकून घेतलंय 3 पळ्या. गॅस मोठा करूया. आपण कढीपत्ता टाकतो ह्याच्यामध्ये. तेल छान तापलेलं आहे, कढीपत्ता घातलाय. आता कढीपत्ता 2 ते 3 सेकंड तडतडला छान की मग आपण हे वाटण घालूया. पूर्ण घालायचंय का वाटण? हो, घट्ट सगळं. असते का पातळ असते? घट्ट असते, जास्त नाही, कारण आपण खोबरं जास्त घेतलंय ना. हा. म्हणजे अगदी घट्टही नाही आणि अगदीच पातळ पण नाही. भातासोबत खाऊ शकतो इतकं. बरोबर. आता हे आपण चांगलं व्यवस्थित हे त्याचं तेल सुटेपर्यंत वाटण कच्चं घातलेलं आहे ना आपण, तर मग ते जर आपण परतलं नाही चांगलं तर मग गुळमट होईल ती, आणि तो कच्चा वास लागतो. कच्चा वास राहील. बरोबर. आता हे आपण छान ह्याचं तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हे मसाला असा ओढतो म्हणून आपण ह्याला काय केलंय, थोडस झाकण ठेवूया आणि मग सगळं शिजवूया. 5 मिनिटानंतर परत चेक करूया. हे आपण मधून मधून चेक करत राहायचं, असं परतवत राहायचं, नाहीतर मग ते खाली लागलं. शक्यतो नॉनस्टिकला नाही लागत, बट आपण नॉर्मल कढाईमध्ये केलं तर ते लागतं.
आणि मग ते असं थोडस त्याची टेस्ट चेंज होते. आता मसाला परतत आलाय ना नमू? हो, आता ह्याचं तेल बघा थोडस असं सुटतंय तेल ह्याला. आपण हा सगळा मसाला पण ह्याच्यात घालूया आणि ह्याला अजून 2 ते 3 मिनिटं परतायचा या मसाल्यासोबत, म्हणजे हा मसाला पण कच्चा राहणार नाही. बरोबर. तुला म्हणजे स्वयंपाकाची आवड आहे का? मला हो, म्हणजे स्वयंपाकाची नवीन आवड आहे. नवीन रेसिपी बनवायला आवडतात? मला म्हणजे अशी मज्जा वाटते ना की असं कोणी मी असं बनवून कोणाला खाऊ घातलं की समोरचं बोलला पाहिजे वा छान झालंय मस्त. मग मला असं आवडतं कोणी तारीफ केलेली माझ्या आणि तिची जेवणाची. मम्मी पण खूप सुंदर स्वयंपाक करते आणि जेवणाच्या ऑर्डर वगैरे पण देते, त्यामुळे तेच गुण तिच्यामध्ये सुद्धा आहेत. हो, असं बोललं तरी चालेल, कारण माझी घरामध्ये इवन मम्मी तुझी पण गुरु आहे माझी. हो बरोबर. माझी मम्मी हिची गुरु आहे. हा हो बरोबर. माझी दीदी जी आहे, तिच्याकडनं मी बऱ्याच अशा रेसिपी शिकलेली आहे. हे असं छान मस्त मला एकजीव झालंय स्वयंपाक बघा. करायला आवडायचं ना, मग मी ती काय बनवत असली का तिच्या बाजूला जाऊन उभं राहायचं आणि बहुतेक मी तिच्याकडनं बरंच काय काय शिकलेली आहे. हे बघा, हे असं छान एकजीव झालेला आहे मसाला. आता ह्याला तेल सुटेपर्यंत थोडं व्यवस्थित विचारून घ्यायचं. आता पुन्हा झाकण ठेवायचंय का आपल्याला का तो नाही? फक्त 1-2 2 मिनिटं. मिनिटांनी. पण 2 मिनिटांनंतर चेक करूया परत. हे 2 मिनिटं झालेत, आपण चेक केला. छान परतलंय बघ, तेल पण सुटलंय. आता आपण हे पाणी होतं ना ते टाकून घेऊया. आपल्याला काहीच वेस्टेज नाही घालायचं. पुढच्या वेळेला नमू येशील तेव्हा अजून छान छान काय काय रेसिपी आम्हाला दाखवा. मस्त तेल सुटलंय बघा, रंग पण आलेला आहे छान. आता आपण ह्याच्यामध्ये आपली भाजी घालून घेऊया, शेंगा आणि बटाटे. मस्त कर नमू. आपल्या पटकन संध्याकाळच्या वेळेला ना पटकन आपलं हे असं वाटण वाटलं का आपण पटकन ही शेंगा बटाट्याचा रस्सा बनवू शकतो ना. हो. आणि गरम गरम भात. आता हे चांगलं ह्याच्यामध्ये असं हे करून घ्यायचं आणि मीठ घालून घेऊया. मिठाचं काढ ग ते. हा 1 चमचा मीठ आहे. चवीपुरतं आपल्या मीठ घालायचं. जसं काही जणांना अगदी कमी म्हणजे खारट लागतं आणि काहींना खूप जास्त मीठ आवडतं, त्या हिशोबाने पण शक्यतो कमीच खारट खावं, जास्त खारट खाऊ नये. पहिले 5 मिनिटं ना फक्त मसाले आणि मिठामध्येच आपण हे बटाटे आणि हे ठेवायचे, कारण त्या शेंगांमध्ये हा मसाला थोडासा मुरला पाहिजे. बरोबर. मग पटकन आपण पाणी घातलं का मग लगेच त्याची म्हणजे चव बदलू शकते. आता बघूया आपण चेक करून. छान तेल वरती आलेलं आहे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि थोडासा बटाटा शिजला आणि आपली शेंग शिजली की त्याच्यानंतर आपल्याला कैरी घालायची, कारण आंबटमुळे हे दोन्ही पण शिजायला लेट होईल. आता आपण 1 ग्लास पाणी शिजतच नाही, कधी कधी असं होऊन जातं, त्यामुळे जे कैरी आहे ती नंतर घालायची. आणि शिवाय आधीच जर घातली तर कैरी आहे ना ती पूर्ण गाळ होऊन जाईल आणि मग खूप जास्त आंबट आंबट होऊन जाईल. त्याच्यामुळे आहे ना कैरी ही बटाटा आणि शेंग शिजल्यानंतर घालायची. घालू पाणी ना मग? 2 ग्लास पाणी टाकले आपण. खोबरं आहे त्यामुळे ते घट्टच होत जाणार आहे. तर तुम्हाला असं वाटेल की खूप पातळ झालंय, तर तसं नाहीये. आपण भरपूर खोबरं घातलंय त्यामुळे ते घट्टच होणार आहे. कन्सिस्टन्सी बघा. बस ना पुरे.
अजून पाणी नको नाही, आता शिजू दे व्यवस्थित ह्याला, शेंगाला आणि ह्याला. आपण गॅस तोपर्यंत तू आम्हाला शेंगा फ्राय दाखवशील का? आपण हो. जे शेंगा फ्राय साठी शेंगा काढून ठेवल्यात त्या. आता आपण ह्याच्या शेंगा फ्राय करणार आहे. जशी केलेली तसं शेंगा फ्राय, ह्याला पण असं मधनं कट मारून घेतलेलं आहे शेंगांना. आणि आता आपण त्याच्यामध्ये हे मसाला लावणार आहे. हळद हा घरचा मसाला आहे, आमचूर पावडर, मीठ आणि हे थोडस हिंग. आमचूर पावडर किती घ्यायची ते सांग. पाव चमचा पण नाहीये ती, जास्त नाही घ्यायची. आपण हे सगळं आणि मिक्स. हिंग अगदी मला चिमूटभर, 2 चिमूट आहेत त्या. आणि हळद अर्धा चमचा. हो. आणि तिखट 1 चमचा. 1 चमचा. आणि आता मीठ हे सगळं आवडीनुसार. हो. आता आपण हे सगळं मिक्स करायचंय. असं छान असं एकजीव करून घ्यायचा पहिले हा मसाला. तू प्रत्येक म्हणजे आपल्या याच्यामध्ये 2-2 रेसिपी दाखवल्यात आपल्या सबस्क्रायबर्सला. किती हो. छान. आता आपण ही अशी जी मधनं चिरलेली आहे ते थोडंसं असं भरायचं आणि ह्याच्यामध्ये पूर्ण हे असं लावून घ्यायचं. आतमध्ये पण घालायचं. ते आतमध्ये ऑटोमॅटिक जातच असं आहे. हे असं सुटलेलं आहे. असं हे थोडस, आता याला थोडस पाणी सुटेल. पद्धतीने असं शेंगांच्या आतमध्ये पण आणि बाहेर पण असं पण मसाला लावून घेतलेला आहे. फक्त हे असं 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं असं ठेवायचं, त्याच्यानंतर छान असं फ्राय करून घ्यायचं. आता मला हे मसाला लावून झाले 5-1 मिनिटं. आता आपण ह्याला तेल गरम करून झालेलं आहे आपलं पॅन मध्ये. आता आपण फ्राय करायचे आपल्याला. हो, फ्राय करायचे आहेत. आता आपण तेलामध्ये सोडून घेऊया. अशा गॅस बारीक करायचा ना अगदी. हो, अगदी पण नाही, म्हणजे टाकताना तर बारीकच करायला लागेल. आणि ही काळजी घ्यायची की याचा मसाला नाही जळला पाहिजे. हो, सगळंच टाकून घ्यायचं एकत्र. आणि राहिलेला मसाला आहे तो पण टाकायचा ना भरपूर का नंतर टाकायचा? शेवगा फ्राय. शेवग्याच्या शेंगा पण छान अशा फ्राय केलेल्या आहेत. मस्त दिसतायच भारी ना. आणि आता नुकताच आपली जी थंडी आहे ती संपायला सुरुवात झाली आहे ना, तर आपल्याला भरपूर कैरी पण मिळते. म्हणूनच नमूला कैरी दिसली तर मग तिला आठवण झाली की आपण कैरी टाकून शेंगांची आमटी करूया. आणि हा मस्त असा शेवगा फ्राय. तुम्ही हे नक्कीच तुम्ही डाळ भात केला असेल आणि हे तुम्ही त्याच्यासोबत फ्राय करून खाल ना, मस्त लागतं. फिश फ्राय सारखंच लागते टेस्ट त्याची अगदी. हो, जे व्हेज आहेत ना, इमॅजिन करून तुम्ही खाऊ शकता श्रावण महिन्यामध्ये. आणि जे व्हेज आहेत त्यांच्यासाठी पण मस्त आहे. आता आपण एकीकडे आपण आपलं शेंगांचं कालवण पण बघूया. मस्त तरी सुद्धा सुटली आहे ग नमू. आता एकदा आपण ह्याच्यामध्ये चाकू घालून बघूया आपला बटाटा शिजलाय का. हे घे, स्पून घे. स्पूनने चेक करतोय आपण. कसं आहे, नाही शिजला अजून. बटाटा नवीन आहे ना नमूद, म्हणून थोडासा उशीर लागेल कदाचित. हा, म्हणजे थोडा बाकी आहे. परत आपण ह्याला हे करूया. जर आता तुमच्याकडे कैरी सीझन नसेल ना, तर तुम्ही टोमॅटो घातलात तरी सुद्धा चालेल. आणि सेम अशाच पद्धतीने बनवायचा आणि टोमॅटो घालायचा.
दिसतंयच भारी अगदी मस्त. मला खूप आवडतं हे शेंगा फ्राय. हो का? हो, पण मला ह्याची ॲलर्जी पण आहे, पण तरी मी खाते. हो, तुला ॲलर्जी आहे ना मी. हो मग. पण छान लागतात. मला ह्याची ॲलर्जी आहे. ही टाकलेली तो आपण एक 10-5 मिनिटं हे करून बंद केलेला आहे गॅस. ही बघा कैरीचा असा कलर चेंज होतो. आता आपण थोडस काढून घेऊया. ट्रान्सपरंट होतं का नाही? हो, म्हणजे जास्त नाही, थोडी. थोडीशी.